तर महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये आजही गॅससाठी रांगा आणि ऑटो एलपीजीचे दरवाढ पाहायला मिळते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। बुलढाण्यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा, गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटर पर्यंत नागरिकांच्या रांगा, तर पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वितरण। नागपुरातील जवळपास सर्व 20 ऑटो एलपीजी पेट्रोल पंप जे आहेत ते बंद आहेत। युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झालाय। ऑटो चालकांवर एलपीजी ऐवजी पेट्रोलवर ऑटो चालवण्याची वेळ आली आहे। मात्र प्रवासी पैसे वाढवून देत नसल्यानं ऑटो चालवणं परवडत नसल्यानं ऑटो चालकांनी नाराजी व्यक्त केली। परभणीमध्ये एलपीजी ऑटो गॅसचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा पाहायला मिळतोय। शहरातील अनेक एलपीजी गॅस पंप बंद असल्यानं रिक्षा चालकांचे हाल झाले। चाळीसगावात प्रियंका गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। बुकिंग नंतरही महिनाभर गॅस सिलेंडर न मिळाल्यानं संताप पाहायला मिळते। ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली। रत्नागिरी जिल्ह्यातील एलपीजी ऑटो गॅस पंपाला तब्बल 12 दिवसांनंतर गॅसचा पुरवठा झालाय। पुरवठ्यानंतरही गॅस वितरणावर मर्यादा आहेत। 12,000 किलो क्षमता असलेल्या गॅस पंपाला केवळ 3,500 किलो इतकाच गॅस पुरवठा आहे। एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचा गॅस देण्याचा निर्णय आहे। सोलापूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर थांबलेल्या नागरिकाला भोवळ आलेली होती। कुमटा नाका परिसरातील प्रेक्षक गॅस एजन्सी बाहेरील घटना आहे। रांगेतील नागरिकाला अचानक भोवळ आल्यानं काही काळासाठी गोंधळ उडालेला होता। पुण्याच्या चाकणमध्ये गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 49 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांची कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाण। लातूरमध्ये घरगुती गॅस वितरण यंत्रणा पूर्णपणे ठप्प। साठा संपल्यानं गॅस एजन्सी बाहेर घरगुती सिलेंडरचं वितरण थांबलं। सरकारपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची रांग। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये आजही गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम। गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम। सरकारचं नियोजन नसल्यानं नागरिकांना त्रास। खासदार बळवंत वानखेडेंची टीका। सगळ्यात मोठ्या टॉप 9 बातम्या। चंदीगड भाजपच्या ऑफिसच्या दिशेनं ग्रेनेड फेकून एक व्यक्ती पळून गेला। ग्रेनेड फेकतानाचा व्हिडिओ समोर। खलिस्तान समर्थक संघटना बब्बर खालसानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकार। अकोल्यामध्ये पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार समोर। लॉकअपमधील महिलेकडे एएसआय राजेश जाधवनं शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। पोलीस अधीक्षकांकडून राजेश जाधवचं तात्काळ निलंबन। राजेश जाधव मागच्या दारानं पोलीस ठाण्यातून फरार। पीडीएमसी अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याकडे शारीरिक सुखाची मागणी। वरिष्ठांनी कामावरून काढण्याचे आदेश दिल्याचं सांगत किळसवाना प्रकार। भूषण पाटील विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 8 महिला मजुरांचा मृत्यू। जालन्यातील कंडवंची शिवारातील घटना। मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकनं समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडलं। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर। सोलापूरच्या माड्यातील अंजनगाव गावामध्ये आता रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येत होता। पोलिसांत बंदोबस्तामध्ये तैनात हा पुतळा करण्यात आलेला होता। अचानक बसवलेल्या पुतळ्यामुळे माड्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेह अदलाबदली प्रकरण भोवलेलं आहे। शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित झाले आहेत। आरोग्य विभागाकडून कर्तव्यामध्ये कसूर केल्यानं कारवाई करण्यात आली। एका महिन्यात 2 वेळा मृतदेहाची अदलाबदली झाली होती। विभागीय चौकशी सुद्धा केली जाणार।